लाडकी बहीण योजनेत कोणतेही नवीन निकष नाहीत, पण जे निकषांमध्ये न बसताही फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल आणि त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आम्ही कोणाचे पैसे परत घेतलेले नाहीत, परत मागणारही नाहीत, असे फडणवीस यांनी सांगितले. या योजनेच्या निकषांमुळे 5 लाख महिला अपात्र ठरणार आहेत. यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. आतापर्यंत या योजनेचे 7 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. मात्र आता सरकारने निकषात न बसणाऱ्यांना अपात्र करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक महिलांनी आपले अर्ज मागे घेतले. याच संदर्भात फडणवीस यांनी आम्ही कोणाचे पैसे परत घेतलेले नाहीत, परत मागणारही नाही, असे म्हटले आहे. या योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला. मात्र आता काही महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार होता. मात्र सरसकट सर्वच महिलांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घेतला होता. त्यामुळे आता सरकारने आयकर विभागाकडून माहिती मागवली असून 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना याचा लाभ न देण्याचा निर्णय घेतला आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.